आज तक मैंने इतना घमंड कहीं देखा नहीं। अम्बा, बहुत बुरा किया तूने, बहुत बुरा। अब पछताओगे। जान बचाने का एक मौका दिया था ऊपर वाले ने, वो भी तूने ठुकरा दिया। बहुत बुरा किया। तमीज मुकर्रब खान, तमीज। एका राजाशी बोलतोयस तू? हाँ हाँ जानता हूं, लेकिन एक बार माफी मांग लेता तो क्या होता? माफी? हट! छत्रपती कधी गनिमाकडे माफी मागत नाहीत। तू तुझा बादशाह चोर आहात, लफंगे आहात, गनीम आहात। माफी नाही, कदापि नाही। तेरे जैसा सरफिरा आज तक देखा नहीं मैंने। हो, सरफिरेच आहोत आम्ही। सरफिरे आहोत आमच्या स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या बुलंद भगव्यासाठी। भगवा काय, स्वराज काय, सब सब भूल जाओगे काफर। खामोश मुकर्रम, काफर तो तुम हो, तुम। मैं तो भूल ही गया, ठोकने वाला इधर बाजू में है। हाँ? मुकर्रम, खबरदार मुकर्रम! याद रखना संबा, तेरी मौत इतनी आसान नहीं होगी, समझे? याद रखना। काय झालं राजा? काय म्हणाला तो औरंगजेब? माफी माग म्हणाला। मग सांगितलं त्याला, छत्रपती कधी माफी मागत नाही, माफी मागणार नाही। राजन वा वा, राजन वा। कविराज, आम्ही चुकण्यासाठी नाहीच। आता कळेल त्या औरंगजेबाला, त्याला असं वाटतंय संबा हाती आला म्हणजे संपूर्ण स्वराज्य हाती आलं। त्याला कुठं ठाऊक आहे, आता प्रत्येक किल्ल्यावर, रानवाटांवर असंख्य शंभूराजे दबा धरून बसलेत, मोगल सल्तनतीचा घास घेण्यासाठी। ते तर होणारच आहे कविराज, होणारच। कविराज, बंदी आपण असलो तरी मनामनाच्या बेड्या औरंगजेबाच्या हातात आहेत, असंच वाटतंय। घाबरलाय तू? अबूजान, क्या हुआ? हम हैं? क्या हुआ अबूजान? कुछ नहीं, बस हम सोच में थे। इतनी गहरी सोच? आपने हमें देखा भी नहीं और ऐसे छूने से चौंक गए आप। शहजादी, एक बात बताएं, क्या हम वाकई आलमगीर? अबूजान, ये कैसा सवाल है? सारा जहां आपको आलमगीर मानता है, मगर वो संबा नहीं मानता। तो उससे क्या होगा अबूजान? वो तो कैदी है, बागी है। हाँ, बागी है मगर बादशाह लगता है, कैदी है मगर पूरे कायनात का मालिक लगता है। कैसे शहजादी, कैसे कैसे ये मुनासिब होगा कि वो हमारे कदमों में झुकेगा, माफी मांगेगा, रहम की भीख मांगेगा? कब होगा ये? अबूजान देखिए, शहजादी, कब मिलेगा हमें चैनो सुकून? कब हमारी रूह को मिलेगी ठंडक या खुदा? अबूजान, वो दिन अब दूर नहीं। वो कैसी बातें करता है? वो हमें हमारे वालिद की याद दिलाता है, हमारे भाई दारा, शुजा, मुराद की यादें दिलाता है, हमारी लाडली बेटी ज़ैबुनिसा की याद दिलाता है। वो कैसा काफिर है, कैसा गुरूर है। और वो भी ताजर तक जाने के बाद भी। एक तख्त पर आज भी वो तख्त नशीन है, और वो तख्त है आवाम का कलेजा।
उसके मावलों का प्यार, स्वराज की उसकी माँ बहनों का प्यार, उस पर मर मिटने वाला वो आवाम, वही है उसका ताज और वही पहने घूमता है वो हम कैसे छीन लें? मुकर्रब खान से कहिए सितम की हर इंतहा पार कर दे। काफिर खुद अपने घुटनों के बल अपनी जान की भीख मांगते हुए आपके सामने आएगा। शहजादी, यही एक रास्ता बचा है। अब्बू जान, अब तो आपको खुश होना चाहिए, आपकी बहुत बड़ी जीत हुई है। हाँ शहजादी, जीत तो हमारी हुई है, मगर संबा हारा नहीं, ये भी सच है। राजन, आपला हा मराठी बाणा पाहून ऐकून आम्ही कृतकृत्य झालो, पण काय कविराज? राजन, आपलं स्वराज्य धोक्यात आहे. नाही कविराज, स्वराज्य कधीच धोक्यात येणार नाही. परंतु राजन, भाबडी रयत घाबरली असणार म्हणून आम्हाला एका क्षणाला वाटलं की आपण माघार घ्यायला हवी होती. त्या औरंगजेबानं फेकलेले दाणे लाचारीच्या चोचीनं टिपून सही सलामत निमूटपणे रायगडावर निघून जायला हवं होतं. कविराज, जर आम्ही असे करतो तर आमच्या जिरेटोपातल्या शिरपेचाला काय शोभा राहिली असती? आमच्या तलवारीची धार आणि आकाशातील निर्भीडपणाची खार यांना काय मतलब उरला असता? 9 वर्ष अहोरात्र आम्ही मराठी मनाच्या शेत शिवारात जे स्वाभिमानाच्या मोत्याचं कणीस पिकवलंय ते आम्हीच आमच्या हातानं खोडावं कविराज. परंतु राजन, स्वराज्य कविराज, स्वराज्याची आम्हाला चिंता नाही, मुळीच नाही. कुणी चिरडून टाकायला स्वराज्य किडा मुंगी नाही. आपलं स्वराज्य म्हणजे आकाशातून अमृत कुंभ घेऊन येणारा बळकट पंखांचा गरुड झालाय, ज्याचा आकाश अमर्याद आहे आणि ते आकाश तोलून धरायला दौलतीचे अनेक खांब आहेत. राणीसाहेब आहे, राजारामराजे आहेत, ताराबाई आहेत, संताजीराव धनाजीराव आहेत, राणोजी चव्हाणांचे चिरंजीव विठोजी चव्हाण आहेत. हेही खरंच आहे. आणि कविराज, या सगळ्यांना एका धाग्यात ओवणारा शिवविचार आहे. म्हणूनच कविराज, आमच्या मनात एक विचार येतोय. या महाराष्ट्र मुलखात वणवा पेटवायचा, ज्या वणव्यात औरंगजेब होरपळून मेला पाहिजे. वणवा? होय, वणवा. आणि या वणव्याची ठिणगी आपल्यातून उडाली पाहिजे. बंद करो ये सपना देखना, आप ही मांगो और यहां से जिंदा भागो काफर. हे हरामी, तमीज से बात कर. क्या कहा? इसे तमीज सिखाता है? तुम्हें फितुरी झाली. तुम्ही दगाफटका केलात, धोका केलात, म्हणून तुमच्या हाती बेसावधपणे आमचा राजा सापडला. पण सापडला ना, आणि आता तो राजा नाहीये, तो कैदी है, एक मामूली कैदी. महाराज म्हण हरामी. मुझे हरामी बोलता है? मुझे? मुकर्रम! अब्बा, अभी भी वक्त है, माफी मांगो, नाक रगड़ो बादशाह के आगे. हो सकता है बादशाह सलामत तेरी जान भी बख्श दे. तुम्हें जिंदगी चाहिए या मौत? बोल, क्या चाहिए तुम्हें? बोल. याद रखना मुकर्रम खान,
आम्हाला हरवेल असं रणांगण नाही आणि आम्हाला मारेल असं मरण नाही. तुला काय वाटतं? ठरवलं तर आम्ही या परिस्थितीतही लढू शकतो. आजवर खुल्या हातानं तलवारीनं लढत आलो, आता बांधल्या हातानं साखळ दंडानं लढू. पण लढू. भीती कोणाला दाखवतोस? हे भीतीचे पत्ताशे फोडून खात आलोय आम्ही. याद रखना मुकर्रब खान. मातोश्री, राणी साहेब आल्या. आल्या. काय झालं? मातोश्री, सोनबाई, आम्ही काय विचारतोय? काय झालं? प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करताय, मग का नाही आले अजून शंभूराजे? मातोश्री, औरंगजेब सतत छावणी हलती ठेवत होता. तर मग काय झालं? आता राजेंना बहादूरगडाच्या कोटात नेलं आहे. आता कसली सुटका होते? अहो, केवढा मोठा कोट आहे तो, केवढी उंच त्याची तटबंदी. आता हो काय करायचं? कशी होणार सुटका? कसं सोडवायचं त्यांना? मोठा अवघड झालाय. औरंगजेबाचा काही खलिता नाही. तो पाठवेल खलिता, काही मागेल. सगळी धन दौलत उधळून लावा त्याच्यावर. आपल्याला फुटकी कवडी नको. वाटल्यास आपणहून एक जबाबदार माणूस पाठवा आणि कळवा त्या औरंग्यास, सगळं राज्य घे, पण आमचं लेकरू आम्हाला परत कर. म्हणाल? हो. नुसतं हो नाही, वचन द्या. वचन द्या आम्हाला. ही दौलत, हे स्वराज्य, 300-400 गडकोट आम्हाला काहीही नकोय. आम्हाला हवंय सौभाग्य स्वराज्याचं. वचन द्या. सगळं सगळं औरंग्याला द्यायचं वचन द्या. आम्ही हात पुढे केलाय. मातोश्री, आपण ऐकावं आमचं. आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. आम्हाला वचन द्या. माणूस पाठवून कागद करून घ्या. स्वराज्य लिहून देण्याप्रतीचा कागद आपल्याकडे नाही मातोश्री. सुनबाई, स्वराज्य लिहून देण्यासाठी लागणारी थोरशाही आपल्याकडे नाही. स्वराज्य लिहून देण्यासाठीची लेखणी अद्याप महाराष्ट्रात बनली नाही. मग बनवा. बनवायलाच पाहिजे. स्वराज्याच्या छत्रपतींसाठी बनवा. आमच्या लेकरासाठी बनवा. तुमच्या कुंकवासाठी बनवा, पण बनवा. तसं करता येणार नाही मातोश्री. का? का करता येणार नाही? सगळं करता येईल. हे करा. स्वराज्याच्या बदल्यात शंभूराजे. मातोश्री,
स्वराज्य असं देता येत नाही हो. ते काही काहिलीतील खीर नाही, थाळीत घेतली आणि दिली. स्वराज्य म्हणजे टोपल्यातील भाकरीचा तुकडा नाही हो, घेतला आणि दिला. सुनबाई, मातोश्री, स्वराज्य म्हणजे शिवसूर्याचं तेज. ते ना मुठीत धरता येतं, ना उंजळीत घेता येतं. ते पुढीतही बांधता येत नाही ना, एखाद्या उंटावर लादून नेता येत नाही. तेज असते, देणाऱ्याला देता येत नाही आणि घेणाऱ्याला घेता येत नाही. अहो पण आपला माणूस वाचेल, सुखरूप माघारी येईल. अशा सुखरूप येण्याला काय अर्थ आहे? त्यात कसला लौकिक आहे मातोश्री? ही लौकिक शोधण्याची वेळ नाही. उभ्या महाराष्ट्राचा राजवैभव गिरफ्तार केलं गेलंय, त्याला आपण सोडवायला पाहिजे. आपण काहीही करू, द्या स्वराज्य द्या. कसं द्यावं स्वराज्य, ज्याच्यासाठी लाखो मावळ्यांनी रक्त शिंपलं? कसं द्यावं सिंहासन, ज्याच्यासाठी रयत झिजली, कष्टली? मातोश्री, एक छत्रपती गेले, दुसरे काल गिरफ्तार झाले, म्हणून स्वराज्य मोडायचं नाही. स्वराज्य हे चालत राहणार, छत्रपती असले नसले तरीही चालत राहणार. तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळं आम्ही त्या औरंग्याला देऊन आमचा नवरा वाचवू, आमचं कुंकू अबाधित ठेवू, राजे परत येतीलही. पण ते आम्हाला कदापिही माफी देणार नाही. का? शरण हा स्वराज्याचा स्वभाव नाही, शरण हा छत्रपतींचा गुण नाही. अखंड रयतेचं कल्याण हा छत्रपतींचा धर्म आहे, हे तत्व आहे. आणि त्या तत्वास आम्ही तिलांजली दिली तर मग त्या जगण्यास काय अर्थ आहे मातोश्री? आमच्या कपाळावरचं कुंकू राखण्यासाठी रयतेच्या भाळावरचं स्वातंत्र्य पुसायचं आम्ही नाही. त्यापेक्षा आम्ही आमच्या कपाळावरचं कुंकू पुसू, ते खरं सौभाग्य. सुनबाई, सुनबाई, काय करताय तुम्ही? मातोश्री, सुनबाई, सुनबाई, माफ करा आम्हाला. पुत्रप्रेमापोटी आम्ही स्वराज्य विसरलो. तुम्ही बरोबर आहात, रयतेचं रक्षण ही आपली पहिली जबाबदारी आहे. स्वराज्य हा या मातीचा श्वास आहे आणि तो मिटवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. राणीसाहेब, राणीसाहेब, तुम्ही योग्य आहात. आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा.